सोलापूर तालुक्यामधल्या तिरे गावात सीना नदीचं पाणी शिरलं। या तिरे गावामध्ये 100-150 कुटुंबीय स्थलांतरित करण्यात आले। शेकडो एकर शेतीमध्ये सीना नदीचं पाणी घुसलंय। तिरे गावातल्या जिल्हा परिषदेची शाळाही पाण्याखाली गेली आहे। आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अनिकेत गायकवाड यांनी। सीना नदीला आलेल्या महापुरामुळे सोलापूरमध्ये हाहाकार माजला आहे आणि या आपण पाठीमागं जर दृश्य बघितलं तर हे कोणत्या समुद्राच्या लाटा नाही आहेत, तर या आहेत सीना नदीच्या लाटा। आणि खरं तर आपण बघितलं गेलं तर सीना नदीने जे आहे ते रौद्र रूप जे आहे ते घेतल्याचं चित्र आपल्याला दिसून येते। मोठ्या प्रमाणात सीना नदीमधून जो आहे तो विसर्ग पाण्याचा सोडण्यात आला आणि त्यानंतरनं तिरे गावातील साधारणतः 150 घरं जे आहेत ती पाण्याखाली गेल्याचं चित्र आपल्याला दिसून येते। खरं तर 75 वर्षाच्या नंतरनं कधी न बघितल्या तिरेकरांनी हा अनुभव जो आहे तो बघितल्याचं चित्र दिसते। खरं तर आपण बघितलं गेलं तर अनेक घरं जे आहेत ते तिरेमधली पाण्याखाली गेल्याचं चित्र आपल्याला दिसून येते। या ठिकाणी साधारणतः 150 घरांचं स्थलांतर जे आहे ते जिल्हा प्रशासन असतील, इथल्या सामाजिक संस्था असतील यांच्याकडून करण्यात आलेलं आहे। त्यामुळे एकंदरीत सोलापूरमध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे आणि त्याचं जे आहे ते सीना नदीमध्ये जे आहे ते तुडुंब भरून वाहत असल्याचं चित्र देखील आपल्याला दिसून येते। ही जी संपूर्ण पाणी आहे ते पाहण्यासाठी नागरिक जे आहेत ते महामार्गावरती मोठी गर्दी जी आहे ती करत असल्याचं चित्र देखील आपल्याला दिसून येतं आहे। त्यामुळे एकंदरीत प्रशासनाकडून सर्व नागरिकांना जे आहेत ते पूल ओलांडताना जे आहेत ते काळजी घेण्याच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत। त्यामुळं एकंदरीत सोलापूरमध्ये जे आहे ते या सीना नदीने रौद्र रूप घेतल्याचं चित्र आपल्याला दिसून येतं आहे। अनिकेत गायकवाड, पुढारी न्यूज, तिरे, सोलापूर।